जालना शहरामध्ये अवैध पद्धतीने नशेच्या गोळ्या व गुंगीकारक औषधांची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळताच कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे व त्यांच्या टीमने कदम जालना हद्दीत नूतन वसाहत जुना जालना येथील साई कीर्ती हॉटेलजवळ सापळा रचून सय्यद सलमान सय्यद गफ्फार राहणार बारबार गल्ली जुना जालना हा नशेच्या गोळ्या व औषध अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे व त्यांच्या स्टाफसोबत अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी खात्री करून छापा टाकून त्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। या प्रकरणाचा पुढील तपास करत असताना यामध्ये अन्य पुरवठा करणारे 2 संशयित आरोपी यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून या तिघांवर कदम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 1100 बटन गोळ्या तसेच 76 गुंगीकारक औषधे या संशयित आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे। यामध्ये आरोपी सय्यद सलमान सय्यद गफ्फार राहणार बारबार गल्ली जुना जालना, करण सुरेंद्र सिंग ठाकूर वय वर्ष 30 राहणार JES कॉलेज पाठीमागे नवीन जालना, सध्या राहणार गणपती गल्ली जुना जालना, गिरीश लक्ष्मीकांत लताड वय वर्ष 61 राहणार बालाजी फरस देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। याचा पुढील अधिकचा तपास पोलीस करत आहेत। याविषयी माहिती पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। 28 एप्रिल 2026ला कदम जालना पोलीस स्टेशन येथे 178/2026 NDPS कायदा अंतर्गत एक गुन्हा दाखल केला गेला होता। त्याच्यामध्ये एक आरोपी ज्याचे नाव आहेत सय्यद सलमान सय्यद गफ्फार त्यांच्याकडून बटन गोली जे एक अँटी डिप्रेशन मेडिसिन आहेत ते हस्तगत केलेली होती। त्याच्यामध्ये आम्ही बॅकवर्ड लिंकेजेस करून मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि कुठून हे गोळ्या त्यांना भेटली आहेत त्याची माहिती काढून आज 2 सूत्रधार आपल्या ताब्यामध्ये पकडले आहेत आणि त्यांच्याकडून आणि एकंदरीत या गुन्ह्यामध्ये आम्ही 1100चे वर बटन गोळी पकडली आहे आणि 76 कफ सिरपची बॉटल भेटली आहे आम्हाला आणि त्याच्यासोबत 3 आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहेत। ह्या कारवाईला अंजाम SDPO जालना सिटी सब डिव्हिजन श्री अनंत कुलकर्णी आणि त्याच्यासोबत कदम जालना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जनार्दन शेवाळे त्यांच्यासोबत त्यांची टीम ज्याच्यामध्ये PSI मच्छिंदर वाघ, हेड कॉन्स्टेबल चौधरी, हेड कॉन्स्टेबल राठोड, पोलीस नायक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल बलराम जरवाल यांनी हे कारवाईला अंजाम दिला आहे।